कोकणामध्ये अखेरपर्यंत रंगलेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं ही जागा राष्ट्रवादीला सोडली. तर वरिष्ठांच्या आदेशाचा मान राखत शिवसेनेनं माघार घेतल्याचं भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी म्हटलंय. तर कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये युतीचा धर्म पाळण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचं भरत गोगावले म्हणालेले आहेत. अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्हाला बोलावलेलं होतं, परंतु वाढदिवस असल्यानं घरी शुभेच्छा देण्यासाठी लोक येणार म्हणून आम्ही गेलो नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय. साहेबांचा आदेश आहे की युती धर्म पाळायचा आणि त्या युक्तीप्रमाणे हे दोघं जण गेले. आम्हालाही बोलवलं होतं, विकासला बोलवलं, परंतु आज एवढी इथं गर्दी आहे तर मी त्यांना सांगितलं की आमच्या इथे आज लोक आम्हाला शुभेच्छा द्यायला येणार, त्यासाठी आम्हाला येता येत नाही, पण आता आमच्या शुभेच्छा राहतील असं आम्ही त्यांना कळवलं. मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी पालकमंत्रीपद डिक्लेअर झालं होतं, ते स्थगित केलं नसतं सर्वप्रथम तर. आणि गेले 2.5 वर्षाच्या साहेबांच्या मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीमध्ये बघितलं असेल तर त्यावेळेला पालकमंत्री या जिल्ह्याचे उदय सामंत साहेब होते. त्याच्या 2.5 वर्ष आदित्यताई त्या ठिकाणी पालकमंत्री होत्या. परंतु आताचा जर का आपण विचार केला तर निश्चित स्वरूपामध्ये आम्ही पूर्वीपासून या पदासाठी क्लेम करतोय आणि माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे की बाबा पक्ष नेतृत्व जो काही निर्णय देईल त्या नेतृत्वाला आम्ही मानणारे सर्व कार्यकर्ते आहोत. नाहीतर अन्यथा तुम्हाला सर्वांना माहिती असतं की आजचं चित्र हे वेगळं असतं जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये. कारण की संपूर्ण शिवसेनेची ताकद ही कोकणामध्ये अधिक आहे आणि ती ताकदीच्या जोरावरती ही निवडणूक आम्ही लढवायचं ठरवलं होतं. परंतु साहेबांनी आम्हाला ज्या वेळेला आदेश दिला, कार्यकर्ता हा आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता असतो आणि मग साहेबांच्या पुढे मी शेटच्या पुढे जाऊ शकत नाही, म्हणून मी त्या दोघांनी जे काही मला सल्ले दिले त्याप्रमाणे मी थांबलो.